नमस्कार महाराष्ट्र, मी अनिल गावारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गडजेप. आणि आज आपण पाहणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला अत्यंत रोमांचक आणि आव्हानात्मक असा किल्ले लिंगाणा. आणि या ट्रेकसाठी आज माझ्यासोबत आहेत माझ्या गावचा मित्र आहे किरण, गड किल्ले प्रेमीचे सर्व रवी काळे सर आणि वैभव नोरडे सर. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा प्रवास. समुद्र सपाटीपासून सुमारे 905 मीटर उंचीवर असलेला लिंगाणा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात स्थित आहे. रायगड आणि तोरणा यांच्या मधोमध उभा असलेला हा सुळका आपल्या कठीण चढाईमुळे आणि भव्य दृश्यामुळे प्रसिद्ध आहे. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे तुरुंग म्हणून केला जात असे. किल्ल्याची रचना अत्यंत कठीण व सरळ कातळावर असल्यामुळे येथे चढाई करणे फार अवघड आहे. यामुळे लिंगाणा किल्ला हा महाराष्ट्रातील एक अद्वितीय व साहसी किल्ला म्हणून ओळखला जातो. जर तुम्ही पुण्याहून इथे येत असाल तर पुणे, नसरापूर, वेल्हे, मोहरी असा साधारण 90 ते 100 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि जर तुम्ही मुंबईहून इथे येत असाल तर मुंबई, पनवेल, माणगाव, महाड, पाणे किंवा वाळंखुर्द असा साधारण 170 ते 190 किलोमीटरचा हा प्रवास असेल. महाडपासून शेअर जीप किंवा लोकल वाहनांची सोय मिळते. लिंगाणा गडावर जाण्यासाठी सर्वात लोकप्रिय मार्ग पाणे गावातून जातो. आम्ही पुण्याहून येत असल्यामुळे बेस पॉईंट मोहरी गाव होतं. रात्रीचा प्रवास करून पहाटे 3 वाजता आम्ही पोचलो सह्याद्री माथ्यावरील मोहरी गावामध्ये. चहा नाश्ता करून पुढच्या तयारीला सुरुवात झाली. रात्रीच्या शांत वातावरणात आम्ही सर्वजण एकत्र उभे राहून क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगबाबत सूचना ऐकू लागलो. पुढील प्रवास सुरक्षित आणि यशस्वी व्हावा यासाठी लहू उघडे हा एव्हरेस्टवीर प्रत्येकाला योग्य ते मार्गदर्शन करीत होते. सुरक्षितता हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे हेल्मेट, हार्नेस आणि इतर साधनांची माहिती शांतपणे समजावून सांगितली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गंभीर आणि लक्ष केंद्रित केल्याची भावना दिसत होती. अशा सूचना केवळ नियम नसतात तर त्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेची हमी असतात. योग्य तयारी, टीमवर्क आणि आत्मविश्वास यांच्या जोरावरच कोणतीही चढाई यशस्वी होते. घनदाट जंगलाच्या शांत अंधारात रात्रीचा ट्रेक सुरू झाला. हातात टॉर्च आणि काठे घेऊन चालणारे ट्रेकर्स अंधाराला चिरत पुढे निघाले. आजूबाजूला फक्त झाडांची सावली, किड्यांचा मंद आवाज आणि साहसाची उत्सुकता जाणवत होती. प्रत्येक पाऊल नवीन अनुभव देत होतं. थोडी भीती, थोडा थरार आणि निसर्गाशी जवळीक साधण्याचा हा सुंदर क्षण. तासाभरात बोराट्याच्या नाळेजवळ पोहोचलो. क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगसाठी लागणाऱ्या वस्तू अंगावर परिधान केल्या. सर्वांचा मिळून एक मस्त ग्रुप फोटो झाला. पूर्व दिशेला सूर्याने लाली उधळायला सुरुवात केली. पक्ष्यांचा किलबिलाट, थंडगार वारा आणि नव्या दिवसाची सुरुवात. आम्ही पुढचं पाऊल टाकत बोराट्याची नाळ उतरू लागलो. ही नाळ चालत जायला बरीच अवघड आहे. मोहरी गावातील बोराट्याची नाळ ही निसर्गरम्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची घाटवाट म्हणून ओळखली जाते. या मार्गावर चालताना उंच कडे, दगडी चढउतार आणि घनदाट जंगल यांचा रोमांचक अनुभव येतो. त्यामुळे साहसी पर्यटनासाठी ही जागा विशेष प्रसिद्ध आहे.
डोंगराच्या कडेला असलेल्या अरुंद वाटेवरून प्रवास सुरू झाला. ट्रेकची ही सफर धैर्य आणि आत्मविश्वासाची खरी परीक्षा घेते. प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत आम्ही निसर्गाच्या कुशीत पुढे जात होतो. खाली पसरलेली दरी आणि वर उभा असलेला खडक यामध्ये चालताना साहसाची खरी जाणीव होते. अशा वाट्या फक्त गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी नसतात, तर स्वतःला ओळखण्याचा आणि भीतीवर मात करण्याचा प्रवास असतो. खडकाच्या पृष्ठभागाला घट्ट पकडून दोरीच्या साहाय्याने सावधपणे क्लाइम्बिंग सुरू झालं. रॉक क्लाइम्बिंग ही शारीरिक ताकद, संतुलन आणि आत्मविश्वास यांची कसोटी पाहणारी रोमांचक क्रिया असते. खडकाळ आणि अरुंद वाटेवरून खोल दरीच्या कडेने चालताना निसर्गाची भव्यता आपल्या समोर उभी राहते. लिंगाणा किल्ल्यावरील पाण्याचं टाकं थेट खडकात कोरलेलं आहे. हे पाण्याचं टाकं केवळ पाण्याचा साठा नसून त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्य, नियोजन आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे. दुर्गम ठिकाणी शाश्वत पाणीसाठा कसा करावा याचे हे उत्तम उदाहरण मानले जाते. आता सुरू झाली अंतिम चढाई. इथली चढाई खूप कठीण आणि रोमांचक आहे. फोकस आणि संयम खूप महत्त्वाचा, कारण प्रत्येक पाऊल धाडसाची परीक्षा घेणार आहे. लिंगाणा किल्ल्यावर रॉक क्लाइम्बिंग करणे हे अत्यंत थरारक आणि कौशल्याची कसोटी पाहणारे साहस मानले जाते. किल्ल्याचा कातळ सरळ उभा असल्यामुळे पारंपरिक ट्रेकिंगपेक्षा येथे गिर्यारोहण कौशल्य आवश्यक असते. दोरखंड, हार्नेस, कॅरेबिनर यांसारखी सुरक्षिततेची साधने वापरूनच चढाई केली जाते. लिंगाणा किल्ल्यावरील चढाई दरम्यान सह्याद्रीतील निसर्ग सौंदर्य, खोल दऱ्या आणि आजूबाजूच्या किल्ल्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. मात्र ही मोहीम केवळ अनुभवी गिर्यारोहकांनी किंवा प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या मदतीनेच करावी. आणि शेवटी आपण पोचलो आहोत लिंगाण्याच्या शिखरावर. इथून दिसणारा रायगड, तोरणा आणि सह्याद्री डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य. लिंगाण्याच्या कातळ कड्यावरून रायगडाचे दर्शन म्हणजे इतिहासाशी झालेली थेट भेट. आकाशाकडे पाहत खोल श्वास घेतला आणि या प्रवासाचा प्रत्येक क्षण मनात साठवला. समोर पसरलेल्या अथांग डोंगर रांगा, खोल दऱ्या आणि शांत वातावरण या सगळ्यात एक वेगळे समाधान दडलेलं होतं. चढाईचा थकवा आता यशाच्या आनंदात विरघळून गेला. तर मित्रांनो, लिंगाणा किल्ल्याचा हा प्रवास इथे संपत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या ठिकाणी, नव्या साहसासह.